मुंबई गिळण्याचं गुजरात लॉबीचं हे कारस्थान आहे असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केलाय। धारावीचा पुनर्विकास सरकार का करत नाही असा प्रश्न राऊत यांनी विचारलाय। सर्वात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावीतून समोर येईल असं राऊत म्हणतात। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर ही टीका केली आहे आणि यावर मुंबईचा विकास होत असल्यामुळे ठाकरेंना पोटदुखी आहे असं शेलार म्हणतात। तर मुंबईचा विकास होतोय ठाकरेंना, त्यामुळे पोटदुखी होतीये। धारावी पुनर्विकास टेंडर ठाकरेंमुळेच अदानींना मिळालं असंही शेलार म्हणाले। यांना संपूर्ण मुंबईचा 7/12 त्यांच्या नावावरच केलेला आहे अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे। धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजेत, त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे। पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा। इतकं मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय, जो तुमचा जावई असं सांगतोय, हा पहिला प्रश्न आहे। या धारावीतून मातोश्री 2चा खर्च काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे। 500 फुटाची घरावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उभाटा, आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे। विकासाचा ध्यास म्हणजे